हाय फ्रेंड्स, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर उद्या समृद्धीला चॉकलेट लागणार आहे क्लासमध्ये तिच्या फ्रेंड्सला वगैरे द्यायला। तर त्यासाठी चॉकलेट आणायसाठी आम्ही आता रिलायन्स मध्ये चाललोय आणि मस्ती बघा यांची। माझा उद्या बर्थडे, माझा उद्या बर्थडे, माझा उद्या बर्थडे। सगळ्यात लास्ट माझा बर्थडे येतो पूर्ण फॅमिली मध्ये 6 डिसेंबर। असं काय नाही, वर्षातून सगळ्यांचा एकदाच बर्थडे येत असतो। माझा पण एक वर्षानंतर एकदाच येतो, पप्पांचा पण एकदा येतो, साईचा पण एकदा येतो। असं काय माझा लास्ट मध्ये येतो। मग आता तू डिसेंबर मध्ये झाली, त्याला आम्ही काय करणार? 10 इयरची होणार आहे। येस। अरे बापरे, चला तर मग आता जाऊया पटकिनी रिलायन्स मध्ये चॉकलेट घेऊन येऊया, कारण की येऊन जेवण पण बनवायचे। चला पटापटा। नको फोले रुची कुठलं कुठलं घ्यायचं ते घे। दोन्ही ते पण घ्यायचंय। हा आम्ही दोन करतोय। माझा आहे, आम्ही केलाय। हा तर आम्ही इथे रिलायन्स मध्ये चॉकलेट घ्यायला पोचलो, पण इथे स्टेशनरी सेक्शन दिसलं। तर बघा, साई कसा पाऊच घेऊन आला की मला हा पाऊच हवाय, आणि समृद्धीला ते आईस्क्रीमचे मोल्ड्स घ्यायचे होते, तर ती दाखवत होती आईस्क्रीमचे मोल्ड्स घे। पण म्हटलं आता तर हिवाळा आहे, उन्हाळ्यामध्ये घेऊया आपण। तर बाकीचे पण ती दाखवत होती स्टेशनरी, हे घ्यायचे ते घ्यायचे। साईचं तोंड बघा। त्याच्यानंतर वरती कपड्याचा सेक्शन मध्ये आलो, तर इथे मी बघत होते एखादा समृद्धीला टॉप चांगला दिसतोय का, पण इथं तर काय टॉप्स वगैरे नव्हते। नंतर साई बघायला लागला कपडे, तर साई दाखवत होता की हे कपडे ते कपडे, म्हणजे असं दाखवत होता। तर मी काय बोलले, ते काही चांगलं दिसत पण नव्हतं, आणि टॉप पण काय मला जसा म्हणजे पाहिजे असे नव्हतेच। काय टॉप म्हणजे डेली यूजचेच होते, असे चांगला काय एखादा फॅन्सी वगैरे टॉपच नव्हता। आणि तिला हा व्हाईट कलरचा साधावाला आवडलेला, आणि जे होते ते खूप छोट्या साईजचे होते, म्हणजे तिच्या साईजचेच नव्हते समृद्धीच्या। तर हे बघा, एक एक करून बघत होते हे असेच दोघ जण, आणि यांना चला बोलला, यांना बोलले आता चला खाली, तर यांचं बघा कसं रागून निघून गेले दोघं पण खाली। त्याच्यानंतर चॉकलेट घ्यायला आलो, तर ह्याच्यामध्ये पण कन्फ्युजन होत होतं दोघांचं, हे चॉकलेट घ्यायचे ते चॉकलेट घ्यायचे। तर समृद्धी बोलत होती पहिलं हे चॉकलेट घ्यायचं, त्याच्यानंतर बोलली इक्लर्स घ्यायचं, त्याच्यानंतर बोलली मेलडी घ्यायचं। तर तिने 2-3 चॉकलेट्स बघितले कोणते घ्यायचे कोणते नाही, हे घेतले ते घेतले ना। त्याच्यानंतर बोलली की कॅडबरी घ्यायचे, तर 2-3 असे चॉकलेट बघत होती ती कोणते घ्यायचे कोणते। साईचं आणि दोघांचं चाललेलं। त्याच्यानंतर जेलीची चॉकलेट वगैरे पण बघत होती ती, कच्चा मँगो घेऊ, मँगो बाईट घेऊ का कोणतं घेऊ ते असं बघत होते। त्याच्यानंतर ती बोलली मला इक्लर्स नकोय, मला कच्चा मँगो घ्यायचे। तर ती साई बोलला की कॅडबरी घे म्हणून। तर इथे बघा दोघांचं चाललंय, कॅडबरी घे कच्चा मँगो घ्यायचं। त्याच्यानंतर शेवटी तिने कच्च्या मँगोची एक पॅकेट घेतलं, आणि मँगो बाईटचं एक पॅकेट घेतलं। खूप वेळ डिस्कस करून झाल्यानंतर हे दोन्ही पॅकेट त्या दोघांनी सिलेक्ट केले। तर हे बघा, आम्ही आता रिलायन्स मधून जाऊन आलोय, आणि रिलायन्स मधून दूध घेऊन आलोय 2 लिटर। त्याच्यानंतर समृद्धीच्या स्कूलमध्ये उद्या वाटण्यासाठी फ्रेंड्सला समृद्धीने चॉकलेट्स आणले। तर हे समृद्धीला कच्चा मँगो आणि मँगो बाईट आणलेत, आणि घरी अगरबत्त्या नव्हत्या देवाला, त्यासाठी अगरबत्त्या घेऊन आले। हा, तर आता 8:15 वाजलेत, आणि आता जेवण करायचंय। तर जेवणाला बघू काहीतरी करायचंय। आता फ्रँकी करायची।
तर आता रात्रीच्या जेवणाला काहीतरी भाजी करायची. काय भाजी करू तेच कळत नाही. बघते फ्रीजमध्ये कोणती कोणती भाजी आहे आणि भाजी म्हणजे आता रात्रीचं जेवण करायला सुरुवात करते. एक तास लागतो जेवण करायला. तर बघू आता कोणती भाजी पहिली, त्याच्यानंतर बघते पटापट. अजून ते फ्लिपकार्टवरून पार्सल रिटर्न आले, त्याचं पण ओपन करायचं, ते उद्या ओपन करते. आणि दुपारी अजून एक पार्सल आलेलं छोटंसं मागवलेलं मी. तर हे एक पार्सल आहे छोटंसं. तर ते काय पार्सल आहे साईन समृद्धी ओपन करतीन आता. तर हे दुपारी पार्सल आलेलं. कर ओपन साई. हॅलो किटी. हॅलो किटी आहे बघ. हॅलो किटी. हॅलो किटी आहे. आणि इकडे पिंक आणि व्हाईट बलून्स आहे. दाखव काय काय त्याच्यामध्ये. पिंक आणि व्हाईट बलून्स आहे. हॅलो किटी. हॅलो. हे मागे ते लावतात ना, काय म्हणतात त्याला, झुरळ्या. झुरळ्या तसंच बोलतात ना काहीतरी. लिहिलं असं ना त्याच्यावर काहीतरी. स्टार्स. हॅपी बर्थडेचा बॅनर आहे ते. हॅपी बर्थडे उलटा लिहिलंय. दाखव एक मिनिट. इकडे आण. उलटा लिहिलंय. तर हॅपी बर्थडे पण झुरमळ्याच आहे. हॅलो किती कुठे गेली. आणि बघा हॅलो कितीचे दोन दोन आहेत असले. आणि बलून्स आहे आणि हॅपी बर्थडे. तीन आहेत. उद्या बर्थडेच्या डेकोरेशन साठी. मला बलून्स खूप आवडले. आणि हॅलो स्ट्रॉचं नाही ते ह्यावेळेस आणलं, लेटरचं आणलं. दाखवत एक मिनिट. ते बलून साठी हे ह्यावेळेस लेटरचं घेतलंय. प्रत्येक वेळेस ते नाही का मोठ ते बलूनचं असं ते नाही घेतलं ह्यावेळेस. हे घेतलंय साधं सिंपल घेतलंय. तर ते उद्या कर. उद्या आत्ता नको काय करू. आता होतं तसं ठेवून दे परत. छोटीशी बॅग होती ना त्याच्यामध्ये ठेवून दे आता. उद्या बलून उद्या फुगवायचे. प्रत्येक वेळेस ते बलूनचं घेते, ह्यावेळेस हे लेटरचं घेतलंय. लेटरचं हे छान वाटतं कारण की बलूनचं कसं ते फुगवलं ना ते वन टाइमच यूज आहे त्याचं ना. प्रत्येक वेळेस फुगवलं ना ते फोडून टाकायला. लेटरचं परत नंतर नेक्स्ट बर्थडेला यूज पण येतं. हे ना लेटरचं नेक्स्ट टाइम यूजला येईन. परत काढून ठेवून नेक्स्ट टाइम यूज करता नाही ना. आणि ना जे हे असते ना फुगेवाले ते लगेच फुटतात पण. त्याला फुगवायला पण टाइम लागतो ना भरपूर त्यासाठी. तर आता हे आणलंय. आणि ते इथे जे फ्लिपकार्टचे जे पार्सल आले आहेत ते उद्या ओपन करू ते. कारण की आता ते भरपूर टाइम झालाय. आणि आता ते कोणती कोणती ज्वेलरी रिटर्न आली ते पण बघायला लागेल. नको आता फुगू समृद्धी. उद्या बर्थडे समृद्धीचा. तर आता चॉकलेट झाले, केकचं पण सांगितलंय. रात्रीच्या जेवणासाठी ना साईला आणि समृद्धीला फ्रँकी खायची होती. तर मी ते ना बटाट्याची भाजी केली. म्हणजे बटाटे उकडून घेतले आणि त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे सगळं घालून त्याला असं रॅप केले बघा. असं ह्याच्यासारखं काय म्हणतं समृद्धी, फ्रँकी सारखं. आवडली तुला फ्रँकी? चांगली झाली आहे. टिफिन मध्ये पण घेऊन जाणार. नाही भेंडीची भाजी सकाळी.
बरं ठीक आहे, आता जर राहिली तर घेऊन जा, नाही तर मग सकाळी मी दुसरी बनवते परत. पण ही आवडली ना, ही फ्रँकी आवडली का ती फ्रँकी आवडते? मस्त झाली ना. आणि मेवनीज पण घेतली, मेवनी सोबत छान वाटते ना. आणि शेजवान चटणी. कसं तरीच वाटतंय. मेवनीज नाही आवडत तुला? साईला आवडतं ना मेवनीज? आवडली ना. आता मागणार नाही ना दुसरी बाहेरची फ्रँकी. आता जर खायची असेल तर हीच खायची, चपाती आणि बटाट्याची भाजी मस्त असा रोल करून. हा एक वेळा अजून एक केलेली ना, एक वेळा हा दुसरी वेळ. हा. हे बघा इथे साई आणि समृद्धी पार्टी पॉपर करतात ते पण होममेड. हा. कसं करते समृद्धी? खूप सिंपल आहे. हा. आम्ही दोन दोन करतोय. हा माझा आहे, हा मी केलाय. हा. काय त्याच्या आतमध्ये? अजून भरायचंय. पण कसं करणार, कसं आहेस? कुरमुरा नाही, कचरा टाकणार म्हणजे पेपर, वेस्ट पेपर. हे बघ, हे वेस्ट पेपर टाकणार आहे त्याच्यात. आणि हे काय करतेय? हे काय करतेय? हे पण पार्टी पेपरच करते. दोन दोन करते. आता रात्रीचे वाजले 11:30 वाजलेत. ओनली हाफ एन आवर टू अर्धा तास राहिलाय फक्त बर्थडेला. पजामा पकड के ही बर्थडे होता है. चला आता व्हिडिओला एंड करूया ना. आता बाकीचा उद्या. उद्या कल तर बहुत मजा आएगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांसोबत शेअर करा. दुसऱ्या लोकांसोबत. चला बाय बाय. गुड नाईट. भेटूया उद्या माझ्या बर्थडेला.